वाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी. काका काका एक 2 मिनिटं बोलू का तुमच्याशी? हा बोला ना बोला. तुम्ही याच बिल्डिंग मध्ये राहता का? तुम्ही कोण? मी सतीश दुसाने. हा इथे जवळच सुरेश कुडाळकर राहतात ना, त्यांना ओळखता का तुम्ही? हा हा हा. काय आहे, मी कुडाळकरांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घराला कुलूप दिसलं म्हणून म्हटलं शेजारी चौकशी करावी, म्हणजे कुठे गेलेत, त्यांच्याविषयी काही माहिती आहे का, कारण त्यांचा मोबाईल बंद आहे. नाही म्हणजे कालच्यापासून त्यांची चौकशी करणारे तुम्ही दुसरे. तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटकडनं आलात? हो नाही नाही, म्हणजे काय आहे, कुडाळकरांची मुलगी मेघना आहे ना, तिच्याशी माझ्या मेव्हण्याचं लग्न ठरलंय. हा म्हणून म्हटलं म्हणजे सर्वसाधारणपणे आपण आजूबाजूला चौकशी करतो ना, म्हणजे माणसं कशी आहेत, त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे, तुम्हाला काही माहिती असेल तर. त्यांचा आणि आमचा काय तसा संबंध नाही. आणि तो माणूस सारखा बाबाजी 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 करत असतो ना, आणि तसा त्यात तापट, त्याच्यामुळे कोणाचं येणं नाही की जाणं नाही. बरोबर आहे. हा नाही म्हणजे बघा, त्यांची मुलगी आणि बायको सरळ आणि गरीब हो, नाका समोर चालणार. हो ना. बरं काका मला सांगा, कुडाळकरांच्या डिपार्टमेंट विषयी जी पेपरमध्ये बातमी आली होती ती वाचली का हो तुम्ही? ती लाचलुचपत काठीची धाड पडली तीच ना? हा तीच वाचली ना. अहो काल तो माणूस इथे समन्स घेऊन आला होता. समन्स? हा 2 माणसांना पकडून त्यांची इन्क्वायरी चालू आहे ना. अहो अशा वेळेस डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना बोलून चौकशी करतात. हो ना, पण कुडाळकर त्यातले वाटत नाही तो. अहो आता इथे बसून आपण काय सांगणार? अशी माणसं थोडी गळ्यात पाठी अडकून फिरत असतात, आपण त्यातले नाहीत म्हणून सांगायला. अहो ही माणसं एवढी पोचलेली असतात की सगळी कामं टेबला खालून बिन बोभाट चाललेली असतात. त्याच्यामुळे आपण कसं सांगावं कोण कसे आहेत की नाहीत ते? ताडीच्या झाडाखाली बसून कुणी दूध पितो असं सांगितलं तर त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार हो? ज्याचं त्याने ओळखावं. नाव काय म्हणाल तुमचं? सतीश. बघा सतीशराव, अहो चिखलात राहण्याने कितीही प्रयत्न केला तरी अंग चिखलाने माखणारच ना. नाही म्हणजे हे माझं मत झालं हो. नाही ज्याचं त्यांनी ठरवावं. खरंय तुम्ही म्हणतात आहे, पण चिखलात राहून देखील कमळ स्वच्छ असतंच की. हो हो हो. अरे, धन्यवाद काका. हा बरं, तुम्ही आल्याचं कुडाळकरांना सांगायचं का? नाही नाही, काही गरज नाही, मी पुन्हा येईन ना त्यांना भेटायला. या या.
बाबाजी अहो तुम्ही बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या. अहो कुठे होतात 2 दिवस? किती काळजी करत होते माहितीये का तुम्हाला? फोन सुद्धा उचलत नव्हतात, सतत स्विच ऑफ. किती वेळा फोन लावला तुम्हाला? अहो काय म्हणते मी, अहो जरा श्वास घेऊन द्याल की नाही? फार प्रश्न सुरू. एकतर दमून आलोय, परस्पर ऑफिसला जाऊन आलो. मी चहा घेऊन येते. हा मेघना कशा आहेत? बरं. सगळं ठीक आहे ना? हो. नक्की ना? अहो पण तुम्ही ऑफिसमध्ये कशासाठी गेला होतात? मग काय फरार व्हायला हवं होतं का? गेलो नसतो ऑफिसमध्ये तर संशय आला असता लोकांना. आणि बरं झालं गेलो. टेबलावर समन्स पडलं होतं चौकशीचं. अगं बाई, समन्स? अहो एवढं काही घाबरायची गरज नाहीये. त्या दोघांना रंगेहात पकडलं ना, आता आमच्या सगळ्या स्टाफची चौकशी होणार. बाप रे. अहो काय प्रश्न विचारता तो हे? फार कडक असतात का हो? आणि कोण आहेत हे? त्यांना 2 शिंग असतात कपाळावर आणि मागे शेपटी असते, हाताला नखं असतात. काय प्रश्न विचारतो तुम्ही मूर्खासारखे? अँटी करप्शनचे ऑफिस असते, माणसासारखी माणसंच असतात. तसं नाही हो, माहीत असलेलं बरं ना. उद्या माझ्यावर वेळ आली तर? अहो शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला लागली आग. काय बोलता काय तुम्ही? डोकं पिकं फिरलं का तुमचं? आणि या घरात ही चर्चा करायची गरज आहे का? एवढी सुद्धा अक्कल नाहीये का तुम्हाला? आता बघत बसू नका, जा टॉवेल तर नॅपकिन घेऊन या. फ्रेश व्हायचंय मला. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या. काय ग, सांगितलं काय त्यांनी कुठे गेले होते ते? नाही, मी जरा आलेच. हा बोल किरण. मी फ्लाईटचं तिकीट बुक केलंय. आज रात्रीची फ्लाईट आहे. ओके, थँक्यू सो मच. ते ठीक आहे, तू तयार राहा, मी तुला घ्यायला येईन. ओके, थँक्यू वन्स अगेन. ओके, टेक केअर, सी यू. अर्चू, अगं काय करतेस? काय नाही ग. तुला खरं सांगू का अर्चू, ते कुडाळकरांचं प्रकरण कळलंय ना, तेव्हापासून ना माझं लक्षच नाही लागत अगं कशात. हे खरं सांगू मी तुला, मी सुद्धा खूप इरिटेट झाले ग. हो ना? मग काय, पहिल्या दिवसापासून काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच आहेत. सीसॉ सारखे, कधी हो कधी नाही, मध्येच थांबा. अगं हे किती भाव खाते? हा, कोण समजते ग ही स्वतःला? हिरोईन की काय कोणच ठाऊक. हिरोईन. आणि मला तर 1 नंबरची अकडू वाटते, अकडू. हो ग. विषय तू मार्क केलंस, आतापर्यंत ती आपल्या दोघींशी स्वतःहून एक शब्द सुद्धा बोलली नाहीये. अगं कर्टसी म्हणून तरी एखादा माणूस काही बोलेल? हो ग. अगं पण आपला प्रॉब्लेम आहे तो आदित्य. हा धरून बसलाय ना मनात, ती म्हणजे तीच. आपण काय करणार? विजया, मला ना वेगळीच भीती वाटते ग. कसली ग? नाही म्हणजे हे कुडाळकरांचं खरं निघालं तर तर हा काय करेल? पण हे खरं असेल का ग? ए नको ना गारचू, मला जाम भीती वाटते. मला काय वाटतं माहितीये का, की आपण सरळ ह्या स्थळाला नकार देऊन ना विषय संपवला पाहिजे. देअर यू आर. म्हणजे आदित्यने स्वतःच नकार दिला तर मग प्रश्नच मिटला ना. तेच ना. डायरेक्ट आदिशीच बोलूया ना आपण. वेळीस का, स्टेप बाय स्टेप. एकदम एवढी मोठी स्टेप नको घेऊस. जरा विचार कर ना. माई नानांना जर कळलं ना की आपण परस्पर आदित्यशी बोललोय तर तुझी माझी वाट लागेल.
आणि हा आदित्य तिला नाही सांगणार नाही. तू आणि मी मरू मधल्यामध्ये, कळलं? अरे यार सगळा लोचाच आहे. मी म्हणते इतकं काय सोनं लागलंय त्या मुलीला. माहिती काय, नानांना म्हणावं जे काय बोलायचे ना ते लवकर बोलून टाका. निदान त्यामुळे तरी याच्या डोक्यात प्रकाश पडेल. आपण काय करणार आहोत, आपण फक्त गप्प बसायचं. त्याला कळायचे तेव्हा कळेल, स्टेप बाय स्टेप. हे जरा बघ होता येते का? हा ते हे काय देतेस मला? तुझी एम्ब्रॉयडरी तूच कर, हे चालले. अहो काय झालं, काही टेन्शन आहे का? तुम्ही अशा अस्वस्थपणे फेऱ्या का मारताय? बाबाजी जय हो बाबाजी. बाबाजींच्या कृपेने सगळं काही ओके. पैसे सुरक्षित ठिकाणी आहेत. तुम्ही दागिने व्यवस्थित ठेवलेत ना? बस आता आपल्या मेघनाचं लग्न त्या आदित्य देसाईशी झालं की मग आपल्यावर किती का रेड पडेणार. बाबाजी बघून येतील. अहो असं कसं म्हणताय? उद्या आपली मुलगी सासरी गेली की आपली नाचक्की नाही का होणार? आणि तिलाही किती जणांना तोंड द्यावं लागेल. हे बघा असं काहीही होणार नाही. ती माणसं आहेत ना खूप चांगली आहेत. आपल्याशी नातं तोडतील एक वेळ, पण आपल्या मुलीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाहीत. आणि शेवटी आपल्याला काय हवंय? आपली मुलगी आनंदात आणि सुखात राहावी हीच आपली इच्छा आहे की नाही? हेच आपल्याला हवंय की नाही? तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू का? बोला ना. म्हणजे मला असं वाटतंय हा, की आपली मेघना अजून त्या आदित्यनगरकर मध्येच अडकलीये. अहो म्हणूनच ती मनापासून ह्या लग्नाला तयार नाहीये. तुम्ही जरा तिच्याशी प्रेमाने मायेने वागलात ना आणि तिला समजवलं तर समजेल होती आणि या लग्नासाठी अगदी आनंदाने तयार होईल. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, मी छान बोलीन त्यांच्याशी. अतिशय प्रेमात बोलीन. अजिबात त्यांच्यावर रागवणार नाही, ओरडणार नाही. हा, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्या कितीही रडल्या, त्यांनी कितीही नाटकं केली तरी तुम्ही त्याला बळी पडू नका. तुम्ही खंबीर राहा. हा, काहीही झालं तरी त्यांचं लग्न आदित्य देसाई बरोबरच होणार. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी. जय हो जय हो. मेघना, ए मेघना, अरे तू इथे आहेस होय? हो. आणखी कुठे जाणार? अगं असं काय करतेस? तुला किती वेळा समजवायचं? हे सगळं तुझ्या भल्यासाठीच चाललंय ना. आता तुझे बाबा आले तर तू त्यांच्याशी बोललीच नाहीयेस. तुला माहितीये ना ते किती अपसेट आहेत. ते नेहमीच अपसेट असतात. सगळं त्यांच्या मनासारखं झालं तरीही ते तसेच असतात. अगं असं काही नाहीये ग. उलट तू त्यांच्याशी बोलली असतीस. त्यांना जर सांगितलं असतंस ना की आदित्य तुला भेटण्यासाठी इथे आला होता, तुम्ही दोघं जण भेटलात, तर त्यांना किती बरं वाटलं असतं. आणि मेघना, तुझ्या मनात काहीही असलं ना तरी त्यांच्या हेतूविषयी तू शंका घेऊ शकत नाहीस. हं, तू ऐक माझं, बोल त्यांच्याशी. बोलते. हा किरण बोल. हलास? ग्रेट. बरं ऐक, घरात बाबा आहेत, मला एक 5-10 मिनिटं वेळ लागेल. हा, मॅनेज करायला लागेल. तू आहे तिथेच थांब. ओके, बाय. किरण,
मेघना, काय झालं एवढं दचकायला? मी काय ओरडायला नाही आलो इथे. मला माहिती आहे मेघना, मी ओरडलो की तुम्हाला त्रास होतो. मला सुद्धा बरं वाटत असेल का हो तुम्हाला असं ओरडायला? बाबा, आता बघा, आपल्याला ताप आला की आपण कडू औषध घेतो की नाही, तसंच तुम्ही चुकला की मी ओरडतो तुम्हाला. मला माहिती आहे की माझ्या या ओरडण्याचा तुम्हाला खूप मनस्ताप होतो, पण तसा माझा हेतू नाहीये मेघना. आता बघा ना, तुमचं त्या फाटक्या ठीक आहे, आपण आज त्याला फाटका चड्डीवाला नको म्हणूया. आपण तुमचं त्या आदित्य नगरकरवर प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, बरोबर आहे? नाही, बरोबर आहे, ते चूक नाहीये त्यात. म्हणजे तुमच्या ह्या वयामध्ये ते स्वाभाविकच आहे. पण बेटा, आपल्या मनातल्या गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यात उतरवण्याकरता जगाच्या नियमांना सामोरं जावंच लागतं. आता हा तुमचा आदित्य नगरकर हा उडाणटप्पू आहे, उन्हाळ आहे, भटक्या आहे. कुठलीही जबाबदारी घ्यायला नकोय त्याला. संसार करणं, बायका मुलांची जबाबदारी घेणं ही त्याची वृत्तीच नाहीये. कोण जाणे, त्याला लहर आली तर कदाचित बायका मुलांना वाऱ्यावर सोडून निघून जाईल तो. प्लीज त्याचा नाद सोडा. पण बाबा, तुम्ही त्याला एकदा भेटला असतात, त्याला हे सगळे प्रश्न विचारले असते तर त्यांनी दिली असती उत्तरं ह्या सगळ्या प्रश्नांची. एकदा तरी त्याला भेटा. मेघना, त्याच्याबद्दलची सगळी माहिती मी मिळवली आणि म्हणून तर हा कठोर निर्णय घेतला. त्याला प्रत्यक्ष भेटायची काही गरजच नाहीये. हे बघा, तुम्हाला आयुष्यात भरपूर सुख दिलं, सुखात ठेवलं, म्हणून कदाचित तुम्हाला सुखाची किंमत नसेल. आणि ते सुख मिळवण्यासाठी जो पैसा लागतो ना, तो पैसा नसला की किती आणि कसे चटके बसतात याची कल्पना तुम्हाला नाहीये. ते चटके मी सोसलेत आणि ते चटके काय असतात ह्याची तुम्हाला कल्पना सुद्धा करायला लागू नये म्हणून आजपर्यंत आम्ही एवढ्या खस्ता खाल्ल्या, जीवाचं रान करून पैसा कमावला. मेघना, तुमच्या सुखासाठी केलंय आम्ही हे सगळं. तुम्हाला कितीही राग आला, कितीही कडू वाटलं तरी आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी तुम्हाला आदित्य देसाई बरोबरच लग्न करायला हवं. तुमच्या त्या आदित्य नगरकरचा विषय आता संपला. संपवा कायमचा. आणि आता शांतपणे जाऊन झोपा. जा. हॅलो किरण, आय एम सो सॉरी. अरे बाबा बाहेर बोलत बसले माझ्याशी. हां, मी पुन्हा एकदा प्रयत्न करते. तू तिथेच थांब. ओके, बाय.
तुम्ही आता इथे माझ्याशी काही बोलायचं आहे का? अच्छा, तुम्हाला झोप लागत नाहीये होय ना? साहजिकच आहे. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही कसलाही विचार करू नका, कुठलंही टेन्शन घेऊ नका. आजपर्यंत आम्ही सांगितलेल्या मार्गावर चाललात की नाही तुम्ही? आणि सगळं कसं छान व्यवस्थित झालं की नाही तुमचं? अत्यंत आनंदात सुखात आहात की नाही तुम्ही? हा, याच्या पुढेही तसंच होईल. खरंच कुठलाही विचार करू नका. हा, जाऊन शांतपणे झोपा. जा. बाबाजी, We missed the flight. अजून येते रेशीम गाठी